A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोलीत महावितरण विरोधात धडक मोर्चा, स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी। स्मार्ट मीटर सक्ती नको, हिंगोली ग्राहकांचा आक्रोश, आमदार बांगर यांचा इशारा। हिंगोलीत आज स्मार्ट मीटर विरोधात 20 ग्राहकांचा आक्रोश पाहायला मिळाला। महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलकांनी स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी केली। सुस्थितीत असलेले मीटर बदलू नये, KVAH ऐवजी KWH नुसार बिल द्यावे आणि सोलर ग्राहकांवरील ग्रीड सपोर्ट चार्जेस रद्द करावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। यावेळी आमदार संतोष बांगर यांनी महावितरणला इशारा देत जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली। स्मार्ट मीटरची करण्यात आलेली प्रतिकात्मक होळी आणि महावितरण विरोधातील घोषणाबाजी यामुळे या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। दरम्यान गांधी चौक येथे विविध मान्यवरांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदवले। यावेळी आमदार संतोष बांगर यांनी महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावे, अन्यथा नागरिकांनी स्मार्ट मीटर काढून फेकून द्यावे व थेट आकडा टाकून वीज पुरवठा करावा असा टोला देखील लगावला। यावेळी व्यापारी, विविध पक्षांचे नगरसेवक, विविध संघटना आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। चला आणि सेट नारा द्या तुम्ही। स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। संतोष दादा बांगर, तुम सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मीडिया पे भाई जाओ समाज रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर बंद झालंच पाहिजे। स्मार्ट मीटर बंद झालंच पाहिजे, स्मार्ट मीटर बंद। मला वाटते की ते मीटर त्या ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी सगळेजण आपण आहात आणि मी काही बोललो की तुम्हाला सांगतो म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। ताबडतोबच तुम्हाला सांगतो की बरोबर आहे, ऍक्शन होते म्हणजे होता येईपर्यंत तुम्हाला सांगतो मी। कळमनुरीमध्ये औंढ्यामध्ये तुम्हाला सांगतो मी बसू दिले नाहीत मीटर देणार। म्हणजे माझ्याकडे ज्या वेळेस माझ्याकडे हे कळमनुरीमध्ये जबरदस्ती त्या ठिकाणी मीटर लावायचे, मी त्यांच्यावर सांगायचो की बाबा जोपर्यंत तुम्ही तिथलच्या पालकाला विचारणार नाहीत, कास्तकाराला विचारणार नाहीत, शेतकऱ्याला विचारणार नाहीत, व्यापाऱ्याला विचारणार नाहीत, तोपर्यंत ते मीटर त्या ठिकाणी बसवायचं नाही। आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो की कुणाला न विचारताच बसवले। आता बाहेरच मीटर लावलेत, कुणाला काय माहित तुम्हाला सांगतो काय करायले आणि काय नाही। त्याच्यात एक दुसरी मुभा आहे, लाईन गेल्याच्या नंतरही ते मीटर चालू राहते। त्यानंतर आलं का लक्षात? लाईन जर गेली तरी तुम्हाला सांगतो ते मीटर चालूच राहते। आणि मला वाटते की अशा या ज्या कंपनीला सरकार 100% याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे। सरकार 1001% याच्यावर चांगला निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि जे स्मार्ट मीटर आहेत, मला तरी वाटते की आपण अनिल शेठ, आपण सगळ्या जणांनी पुढाकार या ठिकाणी घेतलाय। आपण 100% MSEB ला जाऊन त्यांना सांगू की ताबडतोब 8 दिवसाच्या आत जर तुम्ही याच्यावर जर कारवाई जर केली नाही तर आम्ही ते स्मार्ट मीटर गुंडाळून फेकून देऊ आणि डायरेक्ट आकडा त्या ठिकाणी लावू। पण तुम्हाला आमच्यावर काय कारवाई करायची तर करा, आम्ही त्या कारवाईला जायला घाबरणार नाही। आणि तुम्ही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। हा संतोष बांगर तुमचा मुलगा, तुमचा आमदार
सदैव तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. पहिला आकुडा संतोष बागाच्या घरीच राहील घरात ठेवा. आलं का लक्षात? हे बाबी जग जाहीर सांगा म्हणून तुम्हाला. त्याला काय आता हे चालू झालंय तुम्हाला सांगतो. ब्रेकिंग न्यूज आमदार संतोष बांगर म्हणले आकडा लावा. दुसरा धंदाच नाही, पण आता पर्याय नाही त्याला ठेवा. आलं का लक्षात? कारण की सर्वसामान्य माणसाने बिल द्यायचं कुठून? जर 500 रुपये 1000 रुपये जर बिल येत असेल आणि त्या ठिकाणी जर 10-12 हजार रुपये जर बिल कुणाला येत असेल तर मला वाटतं त्या शेतकऱ्याच्या घरी आहेच काय त्याच्याकडे? एक लाईट, एक खूप झालं चांगलं असेल तर एखादी टीव्ही, एखादा फॅन, त्याच्यापेक्षा दुसरं काही आहे का? आता सर्वसामान्य करत, पण ते बिलाची पाहिली तर आवाकाच्या पलीकडे तुम्हाला सांगतो ते बिल देतात. त्यामुळे निश्चितपणे एमएसएमई आणि सरकारचे डोळे. आता हे शेतकरी काय नाव आहे माहिती कोलबा गवळी. आता काय आता याच्याकडे पाहिलं तुम्ही तर काय परिस्थिती? आता 31,000 रुपये बिल याला कुठून द्यावं यानं? हा, त्याच्या काही किती आहे का याला सांगा तुम्ही. आता 31,000 रुपये कुठून द्यावी? इकडे बाहेर हे कोणी मीडियावाले असं